नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। एखाद्या सरकारी संस्थेचा टोल नाका न्यायालयाच्या आदेशाने जप्त होऊ शकतो का? तर उत्तर आहे होय। आणि वाशिम जिल्ह्यातील एका प्रकरणात हे प्रत्यक्षात घडले सुद्धा। राष्ट्रीय महामार्गासाठी अधिगृहीत केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला न दिल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने तोंडगाव धुमका येथील टोल नाका जप्त करण्याचे थेट आदेश दिले आहेत। या निर्णयामुळे अधिगृहीत जमिनीच्या मोबदल्याबाबतच्या प्रकरणांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे, न्यायालयाने इतका कठोर आदेश का दिलाय आणि ही वेळ कशामुळे आलेली आहे, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर हे प्रकरण आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वरील वाशिम वळण रस्त्याच्या कामासाठी अधिगृहीत करण्यात आलेल्या जमिनीचं। या रस्त्यासाठी जांभरुण नावजी येथील बेबीताई दिनकर गर्जे आणि विठ्ठल दिनकर गर्जे यांच्या मालकीची गट क्रमांक 55 ते 57 मधील अकृषक निवासी जमीन संपादित करण्यात आली होती। जमीन अधिगृहीत केल्यानंतर संबंधित भूखंडाचा मोबदला गर्जे कुटुंबियांना देण्यात आला। मात्र त्यांच्या मते हा मोबदला पूर्ण नव्हता, कारण लेआउटमधील रस्ते, खुल्या जागा आणि सार्वजनिक सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या क्षेत्राचाही मोबदला त्यांना मिळालाच नव्हता। इतकंच नाही तर जी नुकसान भरपाई देण्यात आलेली होती तीही बाजारभावाच्या तुलनेत अपुरी असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला होता। यानंतर काय झालं, गर्जे कुटुंबियांनी कायदेशीर मार्ग स्वीकारत लवादाकडे दाद मागितली। या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर लवादाने सर्व बाबींचा विचार करून बाजारभावानुसार वाढीव नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले। मात्र लवादाचा निर्णय होऊनही प्रकरण तिथंच थांबलं नाही। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं लवादाच्या आदेशाची अंमलबजावणी केलीच नाही। म्हणजेच वाढीव नुकसान भरपाई देण्याचे आदेश असताना सुद्धा संबंधित रक्कम या शेतकरी कुटुंबाला अदा करण्यात आली नाही। त्यानंतर मग गर्जे कुटुंबियांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली। लवादाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली। याच याचिकेवर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी महत्त्वपूर्ण एक आदेश दिला। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लवादाच्या आदेशानुसार वाढीव मोबदला न दिल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव धुमका येथील टोल नाका जप्त करण्याचे थेट आदेशच न्यायालयाने दिलेले आहेत। न्यायालयाच्या या आदेशामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासमोर मोठं आव्हान अर्थातच उभं राहिलेलं आहे। कारण अधिग्रहित जमिनीच्या मोबदल्याबाबतचा आदेश न पाळल्यास न्यायालय किती कठोर भूमिका घेऊ शकतं याचं हे महत्त्वाचं उदाहरण मानलं जात आहे। या निर्णयामुळे अधिगृहीत जमिनीच्या मोबदल्याशी संबंधित अनेक प्रकरणांकडे सुद्धा नव्यानं पाहिलं जाते। विशेषतः लवादाने दिलेले आदेश वेळेत आणि पूर्णपणे अंमलात आणणं संबंधित यंत्रणांसाठी किती महत्त्वाचं आहे हेही या निकालातून अधोरेखित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट दिसते, प्रथम जमीन अधिकृत झाली, त्यानंतर मोबदला देण्यात आला। त्या मोबदल्यावर संबंधितांनी आक्षेप घेतला, म्हणजेच शेतकरी कुटुंबियांनी आक्षेप घेतला। त्यांनी लवादाकडे दाद मागितली। लवादाने वाढीव नुकसान भरपाईचे आदेश सुद्धा दिले। मात्र त्या आदेशाची अंमलबजावणी प्रत्यक्ष झाली नाही आणि त्यामुळेच प्रकरण थेट न्यायालयात गेलं आणि अखेर टोल नाका जप्त करण्याचे आदेश देण्यापर्यंत ही प्रक्रिया येऊन पोहोचली। न्यायालयाने त्यानुसार आदेश दिला, आता टोल नाका जप्त करा असंही या आदेशात स्पष्ट केलं। राष्ट्रीय महामार्गासाठी अधिगृहीत जमिनीचा वाढीव मोबदला न दिल्यामुळे न्यायालयाने टोल नाका जप्त करण्याचा दिलेला हा आदेश आता राज्यातील अधिग्रहण आणि नुकसान भरपाईच्या प्रकरणांमध्ये महत्त्वाचा संदर्भ पुढच्या काळात ठरणार आहे असं सुद्धा बोललं जात आहे। तसंच या आदेशानंतर संबंधित यंत्रणा पुढे कोणती भूमिका घेत आहेत, वाढीव मोबदल्याची अंमलबजावणी कशी केली जाते याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि एकूणच या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा एक प्रकारे उम्मीद जागे झालेली आहे। ज्या प्रकरणात शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळालेला नाही आहे किंवा नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे त्या प्रकरणात दाद मागितली तर न्यायालय शेतकऱ्यांची बाजू जर का सत्य असेल तर किती कठोर भूमिका घेऊ शकते या पद्धतीचा हा निर्णय मानला जातोय। आता तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांचे हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।